आणि या चर्चेसाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे जोडले गेलेले आहेत। स्टुडिओत माझ्या सोबत आहेत मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे संयोजक इरफान अली पीरजादे। इरफान अलीजी, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत स्टुडिओमध्ये भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रभारी संजय केणेकर आहेत, भाजपचे आमदार सुद्धा आहेत। संजयजी, स्वागत आहे तुमचं। आज या चर्चेमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार फौजिया खान या चर्चेत सहभागी होणार आहेत। आपल्या सोबत एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील जोडले गेलेले आहेत। इम्तियाजी, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमशुद्दीन तांबोळी आहेत। सर, तुमचंही स्वागत। पण मी चर्चेला सुरुवात करण्याच्या पूर्वी या विषयाच्या अनुषंगाने जे मूलभूत सवाल निर्माण झालेले आहेत, पंतप्रधान मोदी जे म्हणतायत त्या म्हणण्यातून काही सवाल निर्माण झालेत, त्याची आपल्याला चर्चा करायची आहे। हे सवाल कुठले जरा जाणून घेऊया आणि करूया त्याच्याबद्दलची चर्चा। आपल्याला सवाल उपस्थित करायचा आहे, वक्फ कायदा गरीब मुस्लिमांसाठी खरंच सौगात आहे का? जे सांगितलं जात आहे, मुद्दा चर्चेला आणायचा आहे। गरीब मुस्लिमांना जवळ करण्याची ही भाजपची नवी उम्मीद तर नाहीये। काय नेमकं याच्या मागचं राजकारण काय आहे? का गरीब मुस्लिमांच्या बद्दल इतकं सगळं बोललं जात आहे? मुस्लिमांना सरकारच्या हेतूवर शंका का आहे? जर उम्मीद म्हणून हा कायदा आणला जातोय तर मग शंका कशावर आहे? काय शंका आहे? खरंच भाजपला मुस्लिमांचा पुळका आलाय का? भाजपचं एवढं मुस्लिमांबद्दलचं जे प्रेम उफाळून आलेलं आहे त्याच्या मागचं राजकारण जरा समजून घेणं गरजेचं आहे। गरीब मुस्लिमांच्या आयुष्यात जबरदस्त इन्क्लाब होईल अशी सुद्धा मुस्लिम संघटनांची भूमिका आहे। त्या मुस्लिम संघटना त्या भूमिका का म्हणतायत? असं का वाटतंय त्यांना? गरीब मुस्लिमांच्या पदरात नेमकं काय पडणार आहे? लाखो कोटींची ही संपत्ती, त्याच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यातलं जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य दूर होणार आहे का? आणि त्याचा ॲक्शन प्लॅन काय? वक्फमधून गरिबांचं कल्याण साधलं गेलं का आतापर्यंत? हा सुद्धा प्रश्न आहे। इतक्या लाखो कोटी रुपयांचा मालक असलेला मुस्लिम समाज मग इतक्या दारिद्र्यात का, इतका मागास का? या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला शोधावं लागेल आणि शोधायचं तर मग चर्चा करावी लागेल। चर्चेसाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहे। चर्चेची सुरुवात मी करणार आहे इम्तियाज जलील यांच्यापासून। इम्तियाजी, स्पष्टपणे सांगितलं जात आहे वक्फचा हा कायदा जो आला तो मुस्लिमांच्या उद्धारासाठी आलाय, गरीब मुस्लिमांच्या उद्धारासाठी, महिलांच्या उद्धारासाठी आलेला आहे। ही तर सौगात आहे असं सांगितलं जात आहे। मग आक्षेप नेमका कशावर आहे आणि शंका नेमकी कुठल्या हेतूवर आहे? विलास, सर्वप्रथम तर मी आपल्याला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतो, कारण जे टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशनचं जे अवॉर्ड आपल्याला मिळालेलं आहे बेस्ट अँकर म्हणून, त्याच्यासाठी मी आपल्याला अभिनंदन करतो। थँक्यू। आणि विलास, 2006ला एक कमिटी सरकारने स्थापित केली होती, त्याची रिपोर्ट 2006ला आली होती। त्या कमिटीचं नाव होतं सच्चर कमिटी। आणि त्या सच्चर कमिटीमध्ये त्यांनी हे स्पष्टपणे लिहिलं होतं की या देशामध्ये सगळ्यात सोशिओ इकॉनॉमिक एज्युकेशनली बॅकवर्ड कोणी असेल तर ते मुस्लिम समाज आहे। अनेक अशा बाबी होते जे इव्हन दलित समाजाच्या खालच्या पातळीवर जे आहे ते मुस्लिम समाज होते, ते सच्चर कमिशन। मग जेव्हा ते सच्चर कमिशन लागू होली त्याच्यावर खूप चर्चा झाली। वेगवेगळ्या सरकार होतं राज्यामध्ये आणि त्यांनी सांगितलं, भारतीय जनता पार्टीने सांगितलं होतं त्यावेळी, सत्तेमध्ये आल्यानंतर ते स्वाभाविक आहे विसरतात, एक वेगळी गोष्ट आहे। त्याच्यानंतर जेव्हा हे इम्प्लिमेंट करण्याची वेळ आली होती तर रंगनाथ मिश्रा कमिशन, अजून एक कमिशन आपल्याला करायचे आहे, मुसलमानांची कशी परिस्थिती आहे। मग ते संपल्यानंतर, ते रिपोर्ट आल्यानंतर मग महमूदुर रहमान कमिटी, मग कुंडू कमिटी, या कमिटीवर कमिटी हे तयार करण्यामध्ये काँग्रेसचाही हात होता, भारतीय जनता पार्टीचाही हात होता आणि जे जे सत्तेमध्ये होते ते फक्त कमिट्या तयार केलं होतं। प्रामाणिकपणे असं बोलायचं असेल तर माझे मित्र संजय केणेकर साहेब बसलेले आहेत, त्यांनाही अभिनंदन करतो। ते आमदार झालेले आहे माझ्या शहरातून, चांगली अपेक्षा आहे की ते माझ्या शहरामध्ये चांगलं काम करतील। पण मी एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्हाला खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजाचा विकास करायचा होता तर हे वक्फ बोर्डाचा बिल आणण्याची आवश्यकताच नाही होती। तुम्ही जेव्हा जेव्हा हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की आम्ही मुस्लिम समाजाचे किती हितचिंतक आहे, म्हणजे एक उदाहरण दिल्यानंतर मुस्लिम समाजामध्ये आप एक हाथ से अगर किसी की मदद करते हैं तो दूसरे हाथ को पता नहीं होना चाहिए, या इस्लाम धर्माने आम्हाला शिकवलेले आहे।
मोदी साहेब जेव्हा रमजानच्या महिन्यामध्ये एका किट देत होते, त्याच्यामध्ये काही अनाज, तेल, सब्जी काहीतरी देत होते, तर ते सौगात मोदी. कशाला मोदी पाहिजे त्याच्यामध्ये? गरीब लोकांची मदत करायचं होतं ना, पण त्याच्यामध्येही मोदी पाहिजे होतं, कारण त्यांना दाखवायचं होतं की आम्ही तुम्हाला बघा हे खाण्यासाठी आम्ही किट देत आहे. तशाही या देशामध्ये विलास 140 कोटी लोकसंख्यामध्ये जे देशाची फायनान्स मिनिस्टर आहे, तिने आपल्या भाषणामध्ये सांगितलं की 80 कोटी लोकांना आम्ही फुकटाचा अनाज देत आहे. तर हे सौगाते मोदी म्हणजे काय आहे? फक्त काय आहे की एक उम्मीद नाव दिलं. मी एकदा विलास, मी लोकसभेमध्ये मोदी साहेबांना आवर्जून बघून एक सांगितलं होतं की मोदी जी, आपसे कुछ उम्मीद लगाने का मतलब यह है कि हम अपना सर दीवार के ऊपर फोड़े. आप हमें सिर्फ सांस लेने दे रहे हैं, यही बहुत बड़ी बात है समझे. हे लोकसभामध्ये मी मोदी साहेबांच्या समोर बोललो होतो. आणि आज आम्हाला ते उम्मीद काय, नवीन काय उम्मीद आणलेले आहे? काही उम्मीद मुस्लिम समाजाला नाही आहे. माझे जे मित्र आलेले आहे दुसऱ्या, जे इरफान अली पीरजादे, हे RSS चे संबंधित लोक आहे, तर त्याची इतकी वाहवाही करणार आहे. पण हे लोक असे आहे की जे रस्त्यावर कधी येणार नाही आहे. ते RSSनी अशा प्रकारचे लोकांना मार्केटमध्ये सोडलेले आहे की कमीत कमी आमच्या बाजूने तुम्ही काहीतरी बोलत राहा उसके अंदर. कारण इम्तियाज जलील तर आमच्या बाबतीत बोलणार नाही. तर तुम्ही लोक असं हे काही जे आम्ही काही करत असेल तर त्याच्या बाबतीत तुम्ही हल्ला गुल्ला करा. पण इम्तियाजी, पॉलिटिक्स काय? का भाजपला इतकं मुस्लिमांच्या मधल्या गरिबांच्या बद्दल इतकी कणव निर्माण झाली? इतकं बघा ना, किट वाटण्यापासून ते आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी गरीब मुस्लिमांचा उद्धार. हे काय पॉलिटिक्स असेल ना? इतकं सहज, साधं, सरळ, सोपं थोडंच असणार आहे. नाही विलास स्वाभाविक आहे की आज भारतीय जनता पार्टी, हेच नरेंद्र मोदी साहेब आहे की जेव्हा मी लोकसभेमध्ये बसलेलो होतो, तर मोदी साहेबांनी सांगितले अब की बार 400 पार. आणि भाजपवाले कसे आहे? अरे मोदीजी म्हणजे तर काय आहे की भगवानचा दर्जा त्यांनी हे केलेला आहे. तर सगळे लोक टाळ्या वाजायचे, 400 पार होणे वाले. जेव्हा त्यांना कळलं की बाबा आपण तर 250 पण आपण पोचत नाही आहे करके, तर हे इतका मोठा मुस्लिम वर्ग गेला कुठे? असं नाही आहे की ते काँग्रेसच्या प्रेमातून काँग्रेसला मतदान केलेले आहे करके, पण त्यांच्याकडे काही ऑल्टरनेटिव्ह नाही होता. आणि भारतीय जनता पार्टी ज्याप्रमाणे मुस्लिमांच्या बाबतीत वागत आहे, आम्हाला काही तुमच्या किटची आवश्यकता नाही आहे, सौगाते मोदी तर कधीच नाही पाहिजे. फक्त या देशामध्ये मुस्लिमांना सन्मानाने जगू द्या. मुस्लिम समाज जे आहे ते कोण आहे? गरीब समाज आहे त्याच्यामध्ये, पण त्याच्यासाठी तुम्हाला वक्फ बिल आणण्याची आवश्यकता नाही होती. तुम्ही सच्चर कमिशन, महमूदुर रहमान कमिशन, रंगनाथ मिश्रा कमिशन, कंडू कमिशनची रिपोर्ट लागू केली असती तर तसंही मुस्लिमांचा उद्धार झालं असतं. बरोबर. टू द पॉइंट तुम्ही प्रश्न विचारला आणि मी टू द पॉइंटच विचारणार आहे. केणेकरजी, तुम्ही आज ज्यांच्या उद्धाराची गोष्ट करताय ते म्हणतात त्यांच्या उद्धाराच्या संदर्भातल्या कितीतरी कमिट्यांचे रिपोर्ट येऊन धुळखात पडलेत. त्याच्यावरची धूळ साफ करण्याच्या ऐवजी तुम्ही हे नवं टुमणं आणलं, नवा कायदा आणला, त्यावर त्यांचा आक्षेप आहे. म्हणून तुमच्या त्या उद्धारीकरणाच्या हेतूवर त्यांचा संशय आहे. मी जे उम्मीद नावाने या कायद्यामध्ये जी सुधारणा आणली, त्या सुधारणेबद्दल प्रथमतः पंतप्रधान मोदींचं मी अभिनंदन करतो. खरंच बऱ्याच जणे ज्या चुकीच्या पद्धतीने या बोर्डाचा स्वतःच्या मालकीप्रमाणे हे वापरून घेतलं होतं, हे काही वक्फ बद्दलची आताची चर्चा नाही आहे, नितीनजी गडकरींची पासूनची चर्चा आहे. जो वक्फमधला भ्रष्टाचार आहे याला खरं तर साफ केलं पाहिजे. हे दूध का दूध, पाणी का पाणी याला केलं पाहिजे. आणि ज्या गरीब मुसलमानांकरता ही धर्मदाय संस्था ही निर्माण झाली होती, या संस्थेला खऱ्या अर्थानं प्रामाणिकता, पारदर्शकता आणि याची खूप आवश्यकता होती. जे की आत्तापर्यंत 30-40 वर्षात जे काही या संस्थेच्या माध्यमातून ज्या अनेक लोकांनी या संस्थेच्या बाबतीत भ्रष्टाचार केला ते सगळे उघडे पडत आहे. आणि म्हणून यांचे काही हस्तक आहे त्याच्यात. आज जे हे बोलताय, आज हे बिलवर बोलत नाहीये, यांनी गाडी ट्रॅक दुसरीकडे नेला, यांनी तर स्पष्ट बिलावर बोलाव. आणि यांनी जर स्पष्ट बिलावर बोललं तर निश्चितपणे जो वक्फ बोर्ड आहे हा किमान महाराष्ट्रामध्ये वक्फ बोर्डाच्या एकूण मालमत्तेपैकी 50% मालमत्ता एकट्या मराठवाड्यात आहे. आणि त्यामुळे या मराठवाड्यात आपल्या जमिनींचं काय केलं काय नाही हे सर्व यांना माहिती आहे. आणि परंतु कुठंतरी झाकायला पाहिजे, आपले नेते उघडे पडतील आणि ते उघडे न
पडले नाही पाहिजे म्हणून काहीशी तरी कुठल्या तरी मुद्द्यावर सावरासावर करून हे आपलं सगळं एक वेगळं बोलून हा बिल झाकण्याचा प्रयत्न करताय. परंतु एक आहे, छोट्या मुसलमानासाठी, पासवंदा मुसलमानासाठी, मागासवर्गीयातल्या मुसलमानासाठी, अत्यंत गरीब मुसलमानासाठी ही पर्वणी आहे. आणि मी त्यामुळं खऱ्याच अर्थानं बोलतो की चांगला निर्णय या सरकारने घेतला आहे. ठीक आहे. इरफान अली, तुमच्या उत्तरात अनेक प्रश्न आहेत, पण मी तेच केलं तर आपल्या दोघांचाच इंटरव्ह्यू होईल, मग ते हे होईल. मी इरफान अली पीरजादे यांना विचारणार आहे. इरफान अलीजी, मुस्लिम संघटनांमधल्या काही जणांना असं वाटतंय की हे तर एक प्रकारचा जबरदस्त इन्क्लाब आहे. वस्तुस्थिती काय आहे? मुस्लिमांमध्ये सरसकट या बिलाला विरोध आहे. मुस्लिमांच्या गरिबांमध्ये एक वेगळं मतप्रवाह आहे, श्रीमंतांमध्ये वेगळा मतप्रवाह आहे. काय दिसतंय या सगळ्यामध्ये? आणि तुम्ही याला चांगलं स्वागतार्ह, त्याचा आनंद व्यक्त करणं, फटाके फोडणं, हे सगळं तुम्ही करताय, का करताय? काय याच्यामध्ये मुस्लिमांच्या हिताचं आहे, जरा सांगा. मी याचं असं पूर्ण बिल जे अमेंडमेंट केलं 48चे 48 पॉईंट हे जे आहेत हे स्वागतार्ह आहेत. आणि खरं तर मोदी सरकारने सौगात तरी बिफोर ईद दिली होती आणि ईद नंतर ही ईदी दिली आहे की ईदी म्हणून या बिलकडे मी पाहतो. आणि जसं इम्तियाज जलील साहेब म्हणाले की त्यांनी मोदींना म्हटलं होतं वगैरे वगैरे, आणि सर दिमाग फोडना पडेगा उनके सामने, तर डेफिनेटली तुम्हाला डोकं तुमचं स्वतःचं फोडायला लागेल. कारण अशा प्रकारचा हा ॲक्ट आलेला आहे की ज्याच्यामध्ये ज्या जमिनी आत्ता ऑक्युपाईड केलेल्या आहेत, मुस्लिमांनी विकलेल्या आहेत. तुम्हाला इम्तियाज जलीलजी, तुमच्याच कार्यक्षेत्रातलं तुमचं जे जुनं कार्यक्षेत्र आहे, तुमची तळमळ लक्षात येते संघाचं नाव घ्यायचं वगैरे. कारण तुम्ही हारलेला आहात तिथे, तुमची सीट गेलेली आहे. त्यामुळे हे आम्ही समजू शकतो, आपले प्रेक्षकही समजतील असं बोलण्याचं कारण काय आहे. पण 165 एकर मौलाना आझाद ट्रस्टला, ज्या रफिक झकेरियांच्या ट्रस्टला 1961-62 दिले होते, त्यामध्ये UD मिनिस्टर होते. त्यातली जमीन फक्त आता त्यांच्याकडे 35 एकरच राहिलेली आहे. त्याच्यामध्ये 5 स्टार हॉटेल उभारलं आहे, आणखी काही जमीन त्यांनी कोणाला दिली आहे. याचा सगळा कारभाराचं कधीतरी इम्तियाज जलीलनी, ते जेव्हा खासदार होते तेव्हा त्यांनी विचारणा केली आहे का याच्यामध्ये? त्यांनी मुसलमानांना हे उत्तर द्यावं. त्यांनी सांगावं की वाळुंजमधली जी ट्रस्ट आहे, दर्गा सय्यद सदर साहब, याच्या ट्रस्टचा जो कारभार झाला चुकीच्या पद्धतीने, त्याचं झालं का? निर्माण भारती नावाचं एक एंटिटी आहे, दर्गा सय्यद शाह हुसैनी यांच्या जवळजवळ 10 एकर 10 गुंठे, 3 एकर 22 गुंठे या विषयात काय चुकीचं ते केलं, याचं इम्तियाज जलीलने कधी तोंड उघडलं का? सुफा एज्युकेशन सोसायटीला एक जागा दर्गा हजरत शाह शौकत मिया यांच्या नावाची ट्रस्ट दिली, तेव्हा इम्तियाज जलील कुठे होते किंवा त्यांचा पक्ष कुठे होता? हे तर जाऊन दे, त्यांचे जे आका आहेत, जे दिल्ली संसद भवनात छाती पिटून बोलतायत, त्यांनी 3000 करोडचा गफला ते स्वतः जेव्हा मेंबर होते त्याच्यामध्ये केलेला आहे. याची चर्चा सर्वत्र आहे, त्याच्याबद्दल त्यांनी बोलावं. पण या बिलामुळे चांगलं काय झालंय? तर याचं स्पष्टीकरण तर याच्यामध्ये तुमच्याकडे त्यांचं एकदा होऊ द्या, त्यांचं झालं की लगेच येतो तुमच्याकडे. चांगलं काय झालंय तर मी तुम्हाला सांगतो चांगलं कसं होऊ शकतं. जम्मू काश्मीरचा जो वक्फ बोर्ड आहे, त्याच्या सय्यद दर्शान अद्राबी ज्या चेअरमन आहेत, त्यांनी मागच्या वर्षीचा जो टाळेबंद दिला त्याचा 50 करोडचा फायदा जम्मू काश्मीरच्या ट्रस्टला झाला. त्यांनी वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी चेंजेस केल्या की कुठे आपल्याला अर्निंग होते, त्याचं प्रॉपर होते का नाही, त्याचं गव्हर्निंग त्यांनी चांगलं केलं. कशा प्रकारे वक्फ बोर्डाला फायदा होईल अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज त्यांनी छोट्या छोट्या केल्या. काही ठिकाणी त्यांनी इन्सेंटिव्ह दिले त्यांच्या वक्फ बोर्डाच्या मेंबर्स नाही, त्यांच्या कर्मचाऱ्यांना, आणि त्यातून त्यांनी इन्सेंटिव्ह उत्पन्न वाढवलं. ठीक आहे, म्हणजे पारदर्शकता आली तर त्याच्यातून उत्पन्न वाढेल असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर? तुमचं डेफिनेटली. आणि आणखीन एक सांगायचं आहे की आपल्या इकडे ATAK शेख हे जे जज होते, त्यांचं 2007ला एक रिपोर्ट आला होता. त्याच्यामुळे 92,000 एकर वक्फच्या लँडमध्ये इरेग्युलरिटीज आल्या. याचं कधी इम्तियाज जलीलनी याच्यामध्ये सांगितलं का? मी विचारतो ना इम्तियाज. तर मला असं वाटतं की हे जे असे जे सगळे राजकीय पक्षातले, इव्हन सगळ्याच प्रकारचे
हा सगळ्याच राजकीय पक्षांनी, इन्क्लुडिंग माझ्या बाजूला बसले त्यांच्यासुद्धा, की त्यांनी असं केलेलं आहे की या विषयातलं खरं समाजासाठी चांगलं व्हावं हे कधी केलं नाही. आपण आत्ता या वेळेला मोदींनी जे आणलेलं आहे बिल, त्याच्यामुळे मुस्लिम समाजाला चांगलं काय होईल. मी एक छोटंसं उदाहरण सांगतो इम्तियाजजी, तुम्ही खूप लक्षपूर्वक ऐका. तुमचे जे आका आहेत त्यांचे मित्र आहेत इथे मुंबईमध्ये, त्यांनी अंजुमन इस्लाम नावाची ट्रस्ट आहे, त्यांची जमीन बळकावली आहे. अंजुमन इस्लामी 150 वर्ष जुनी संस्था आहे. त्यांना गव्हर्नमेंटच्या एका स्कीममध्ये जमीन मिळाली आहे. 4.5 एकर जमीन मोठ्या म्हणजे प्राईम लोकेशनची जमीन त्यांनी वक्फमध्ये वर्ग केली, ती या जुन्या ॲक्टमुळे. आणि जेणेकरून तिथे म्हणजे जेव्हा देवेंद्रजी सरकार आलं 2014ला, तेव्हा त्यांना तिथे महिला कॉलेज काढण्यासाठी वाढीव FSI दिला होता. पण यांनी 15 दिवसासाठी जागा घेतली अंजुमन इस्लामची, काहीतरी रिलिजियस कार्यक्रम करण्यासाठी, आणि स्वतःच्या एक ट्रस्ट उभा केला. त्या ट्रस्टमध्ये ही जागा त्यांनी केली. आणि विधिन 21 दिवसामध्ये वक्फ बोर्डमध्ये त्यांनी करप्शन करून 21 दिवसामध्ये जागा त्यांच्या तुमचा मुद्दा कळला. तुमचा मुद्दा कळला. इम्तियाजींकडे मला जाणं भाग आहे, कारण अनेक आरोप तुम्ही त्यांच्या संदर्भात केलेले आहेत, म्हणजे त्यांच्या नेतृत्वाच्या संदर्भात केलेले. इम्तियाजी, खरं तर देशभर जेव्हा ही सगळी चर्चा घडते तेव्हा हा मुद्दा उपस्थित केला जातोय की वक्फच्या जमिनींच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात लुबाडणूक झालेली आहे. सामान्य माणसासाठी तिथून 2 पैसे मिळतील, त्याचा उद्धार होईल असं म्हटलं जात होतं, पण ते एका वर्गानं त्याचा फायदा घेतला आणि तो वर्ग हे लुटत होता. अशा प्रकारची एक नेरेटिव्ह निश्चितपणे देशभर आहे. काय त्याच्याबद्दलचं उत्तर आहे? आरोपाचं खंडन होताना दिसत नाहीये. नाही विलास, हे खरी गोष्ट आहे की वक्फ बोर्डामध्ये सगळं काही सुरळीत होतं असं नाही आहे. पण माझ्या मित्रांनी जे RSSचे जे प्रवक्ता आहे त्यांनी जे म्हटलेले आहे की माझ्या जे बॉस आहे असदुद्दीन अवैसी, आता स्टुडिओमध्ये बसताना मी त्यांना असं म्हटलं की मोहन भागवतनी 10,000 कोटी रुपयाची जमान बळकावलेली आहे. आता प्रेक्षकांना हेच वाटणार की इम्तियाज जलीलने असं म्हटलेलं आहे, पण कमीत कमी माझी अपेक्षा हे आहे की स्टुडिओमध्ये बोलताना आणि कुणाच्या समोर आणि कुणाच्या बाबतीत बोलणार आहे. आता स्वाभाविक आहे त्यांनी बोललेलं आहे, ते परत आपला शब्द घेत नसेल तर बहुतेक त्यांची सरकार असेल, चालवणारे लोक असेल, मी त्यांना नोटीस पाठवणार आणि त्यांना हे सिद्ध करण्याच्या. ऐका इरफान साहेब, ऐका, मी पहिल्या बैठकीत होते ओवेसी साहेबांच्या तोंडावरही मी म्हटलो की तुम्ही जेव्हा मंडळाचे मेंबर होता तेव्हा तुम्ही हे हा गफला केलेला आहे. इरफानजी ऐकूया, त्यांचं ऐकूया. मी समजा असं बोललो की 10,000 कोटी रुपयेचा भ्रष्टाचार या राष्ट्रीय स्वयंसेवक संघची जे संघटना आहे ज्याचे सदस्य इरफान अली आहे. मग प्रेक्षकांना तर हे, पण मी असं काही बिनबुडावाचा काही असा आरोप करणार नाही. स्टुडिओमध्ये तुम्हाला संधी मिळाली याचा अर्थ हे होत नाही की तुम्ही कोणावरही कशाही काहीही बोलायचं आहे. आता तुम्ही जे उदाहरण दिलेले आहे, तुमची सत्ता आहे 10 वर्षामध्ये, तुम्ही जे संस्थांचं नाव घेतलेले आहे की याच्यामध्ये हे झालेलं आहे, त्याच्यामध्ये हे झालेलं आहे, मग तुम्ही का TV स्टुडिओमध्ये येऊन बसण्याची वाट बघत होते? सरकार तुमची, गृह मंत्रालय तुमच्या केंद्रामध्ये, तुमची सरकार राज्यामध्ये, तुमची सरकार, मग का तुम्ही ऍक्शन घेतलं नाही? अगदी इम्तियाज जलील गप्प होता, काही नाही केला. तुम्ही तर या देशाचे मुस्लिम समाजाचे हित चिंतक आहे इरफान साहेब. तुम्ही आणि तुमचे पंतप्रधान आणि RSSचे मोहन भागवत आणि सगळे लोक हे मुस्लिम समाजाचे हितचिंतक आहे. मग 10 वर्षामध्ये तुम्ही का वाट बघत होते की विलास बळे मला जेव्हा स्टुडिओमध्ये बोलवतील मी हे सगळं प्रकरण काढून टाके मीडियाच्या समोर काढणार? एक पत्र लिहिले होतं का? मी तुम्हाला सांगतो की आता माझे मित्र संजय केनेकर साहेब आहे, किती म्हणजे मलाही ऐसा वाटत होता विलास कि मेरे को आंसू आ जाएंगे मेरी आंखों में कि उन्होंने जिस तरीके से बताया कि मुसलमानों की, गरीब मुसलमानों की वो मदत करेंगे. आता मी त्यांना चॅलेंज करतो की तुम्ही माझ्या जिल्ह्यातले आमदार झालेले आहे विधान परिषदचे. आता जे जालना रोड आहे ते पूर्ण वक्फ बोर्डाची जमीन आहे, त्याचं नेतृत्व संजय केनेकर साहेब करणार आहे का? कमीत कमी 1,000 कोटी रुपयाची जमीन आहे आणि कोण लोकांनी हे बळकावलेली आहे? मी विनंती करतो संजय केनेकर, मुस्लिम, गरीब मुस्लिम समाजाचे हितचिंतक, आणि इरफान अली पीरजादे त्या आंदोलनामध्ये सामील होती. त्यांच्या तिकीटचा येण्याचा, जाण्याचा आणि राहण्याचा बंदोबस्त इम्तियाज जलील करेल. फक्त TV मध्ये बोलून काही चालणार नाही. तुम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर संजय केनेकर साहेब आणि इरफान अली साहेब सांगा कोणत्या दिवसापासून
पासून आपण हे जालना रोड मुक्त करणार आहे. जे वक्फ बोर्डाची जमिनीवर हे सगळे तुमच्या जवळचे लोकांनी जे बसलेले आहे त्याच्या बाबतीत मी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला, सीबीआयला, सीआयडीला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आणि एक पत्र नाही लिहिले, वारंवार मी पत्र लिहिलेलं आहे. माझ्या विधानसभेचं भाषण तुम्ही ऐका की कशा प्रकारचे तुम्ही मुस्लिम समाजाची जमिनीवर कब्जा केलेले लोकांना संरक्षण देत आहे आणि स्टुडिओमध्ये येऊन आम्हाला ज्ञान पाजत आहे की गरीब मुसलमानों की हम कितने हमदर्द है करके. चलिए आइए कब आने वाले हैं आप बताइएगा. हम साथ में मिलकर तो उसका आंदोलन करेंगे और देशाचं नाही कमीत कमी एक शहराच्या आपण वक्फ बोर्डाची जमीन खाली करू. ठीक आहे, चॅलेंज. इम्तियाज भाई, तुम्हाला चांगलं माहित आहे गरीब मुसलमान बद्दल संजय केनेकर काय काय शहरात करतो छत्रपती संभाजीनगरमध्ये हे आपल्याला चांगलं माहिती आहे. आणि निश्चितपणे जिथं जिथं गरीब मुसलमान येतो, मग तो गरीब मुसलमान असो, माझा गरीब दलित असो किंवा कोणताही गरीब असो, गरीबावर जिथं जिथं अन्याय होतो तिथं तिथं पेटून उठणारे आम्ही मी पहिलेच बोलताना काय बोललो, दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी हे बिल आलेलं आहे आणि तुम्हाला आता त्याची भीती वाटलेली आहे. सगळ्यात पहिले तुमच्या हस्तक याच्यात आहे आणि ते आता उघडे पडणार आहे. मग ते बोलवतायत ना, तुम्ही जाताय का तिकडे? ते म्हणतात चला आपण 1000 कोटीची संपत्ती करू. असणार आहे संजय केनेकर साहेब. येणार आहोत आम्ही करू आंदोलन. खासदार साहेब मागच्या टर्म मध्ये आपण खासदार होता, पण कधी काय आवाज उचलला हे तुम्ही आम्हाला दाखवलं का मुसलमानाकरता? पण आता आम्ही कामाला लागलो आणि हे तुम्ही म्हणता ना, तुम्ही काय चॅलेंज करता? तुमच्या पहिले सरकारनं हे दूध का दूध आणि पाणी का पाणी करायला सुरुवात केली. याच्यात मग याच्यात कोणत्याही पक्षाच्या असो आंदोलन सुरू झालं तर आम्हाला सांगा, आम्ही कॅमेरे पाठवू तिकडे, बघू तिथली जमीन. एक सेकंड विलास भाऊ फक्त संजय केनेकरला 30 सेकंडचं मला उत्तर हे आहे की संजय केनेकर साहेब, आता बसता बसता आपण गुगलवर इम्तियाज जलील ऑन वक्फ बोर्ड इश्यू इन पार्लिमेंट अँड असेंब्ली इतकं करता येतं का आपल्याला? फक्त गुगल करून हे टाका आणि त्याच्यामध्ये माझे भाषण, माझे मुद्दे, माझी तक्रारी जे आहे गुगल करा. केनेकर साहेब, मी तर स्वीकारतो. तुम्ही तुमच्या नेत्याचं आव्हान स्वीकारा. त्या नेत्यानं त्याच्या बुडाखाली किती जमीन घेऊन बसला, गरिबांचं नुकसान नाही केलं. आपण संजयजी, तुम्ही का विरोधात थोडे जात? सरकार तुमचा ईडी पासून काय जेलमध्ये पाहिजेत मग आता त्यांचे नेते. सरकार तुमचा अरेस्ट करा, ही सुरुवात झाली आणि हे तुम्हाला दिसेल की कोणाकडे काय. ठीक आहे, मला ही चर्चा थोडीशी एफआयआर करा. हा, बघू काय करतात का ते. म्हणजे खरं तर या चर्चेमध्ये आपल्याला फौजियाताईंना बोलायचं. फौजिया खान राष्ट्रवादी काँग्रेसच्या, शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आता या चर्चेत जो मुद्दा समोर आला, आपण ही मूळ चर्चा गरीब मुस्लिमांच्या बद्दल ज्या प्रकारची भावना आता इथं दोन्ही मान्यवरांनी व्यक्त केली, सत्ताधारी दोन्ही पक्षांकडून, की गरिबांचा उद्धार होत नाही, गरिबांची फसवणूक झाली गरिबांच्या बद्दल. तर खरंच असं झालं का की ज्या गरिबांना मुख्य केंद्रबिंदू ठरू ही वक्फची जमीन असेल, हे सगळं दानधर्म करण्यात आलेला होता, या दानधर्मापासून हा गरीब दूर राहिला आणि तीच संधी भाजप आता साधतंय का त्या गरिबांना, मुस्लिम गरिबांना जवळ करण्याची? मी तुमच्या आरोपाला नाकार देणार नाहीये. ऐकू येते का? येते, सलग बोला. हो, तर वक्फ बोर्डामध्ये मी मेंबर आहे, औकाफची मंत्री पण मी होती. तर अनेक प्रश्न आहेत, जसं दुसऱ्या बोर्ड्स मध्ये, दुसऱ्या रिलिजियस गव्हर्नन्स मध्ये आहे, दुसऱ्या डिपार्टमेंट्स मध्ये आहे, त्याच प्रमाणे प्रश्न वक्फ बोर्डामध्ये पण आहे. सगळ्यात मुख्य प्रश्न आहे एन्क्रोचमेंटचा आणि भ्रष्टाचाराचा. पण हे हाताळण्यासाठी ज्या पद्धतीने आपल्याला हे आश्वासनं मिळतात त्याच्या विश्वासाचा प्रश्न आहे की हे जे बोलतात की गोरगरीब मुसलमानाचा फायदा होईल, तर आम्हाला विचारायचं हे आहे की ते कुठल्या प्रकारे होईल, त्याच्यात काय स्पेसिफिक प्रोग्राम आहे. या वक्फ अमेंडमेंट बिल मध्ये शासनाने काय असे प्रोव्हिजन्स केले का की ज्याच्यामध्ये एन्क्रोचमेंट थांबतील, ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार थांबतील आणि ज्या लोकांनी एन्क्रोचमेंट केलेले आहे त्यांना शिक्षा मिळेल? हे काय प्रावधान तर नाहीये. तर आपण जर, हे नवीन सरकार नाहीये, आपण जर याच्यावर विचार केला
की पहिलीचा विद्यार्थी आज 10वी मध्ये आला आणि असे या पद्धतीचे अनेक समोर आले उपक्रम. नोटबंदी आली, याच्यात मेक इन इंडिया आला, याच्यात अनेक आले स्कीम्स. त्याचा आउटकम काय झाला? तो आउटकम काय दिसला नसल्यामुळे आम्हाला विश्वास नाहीये की असं काही होईल. नाहीतर या बिलाच्या माध्यमातून आमच्या समोर काहीतरी स्पेसिफिक प्रोग्राम आला असता की आम्ही असं एवढे हॉस्पिटल करू, एवढे शाळे करू, एवढा असा विकास करू. हे काय स्पेसिफिक प्रोव्हिजन आहे ना, काय प्रावधान आहे? तर मग हे फक्त विश्वास असंच करायचं का, जसा देशांनी नोटबंदीचा विश्वास केला होता, जसा मेक इन इंडियाचा विश्वास केला होता, ज्या पद्धतीने अनेक असे वादे झाले की 15 लाख आमच्या खात्यामध्ये येईल, तसा विश्वास केला होता. जसं लाडकी बहीण आणली योजना महाराष्ट्रामध्ये, आणि आता म्हणतात की शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही माफ करू शकत नाही कारण निवडणुकीमध्ये असं बोलतच राहतो आम्ही. तर विश्वास कसं करावं? जे तुम्ही क्लेम करतात त्याचा विश्वास समाजाला झाला पाहिजे. तो विश्वास होत नाहीये. उलट समाजाला असं वाटतो की आमच्या धार्मिक संस्थांमध्ये तुम्ही हस्तक्षेप करत आहेत. त्यामुळे निराशा पसरलेली आहे समाजामध्ये. कुठेही उमेद दिसत नाही. ठीक आहे. तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले, खरं तर त्याची मला उत्तरं सत्ताधाऱ्यांकडून घ्यायची आहेत. पण त्याआधी मला चर्चेमध्ये शमशुद्दीन तांबोळी यांना आणायचं आहे, कारण मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या माध्यमातून ते सातत्यानं काम करतात समाजामध्ये. शमशुद्दीनजी, एक उम्मीद असं सांगितलं जातं आहे, काही जण त्याला जबरदस्त इन्क्लाब येईल मुस्लिम समाजामध्ये म्हणतात, महिला, गरीब मुस्लिम ह्या सगळ्यांचं हितकारक असं साधलं जाईल असं म्हटलं जातं आहे. सामान्य मुस्लिम बांधवाची काय भावना आहे या सगळ्यातून? खरंच त्याला काही उम्मीद दिसतीये का, की यात त्याला राजकारण दिसतंय? हे प्रस्तुत विधेयक मी पूर्णतः वाचलेलं आहे आणि याचं जे शीर्षक आहे ते तरी मला वाटतं, नाव सोनूबाई आणि हाती कथळाचा वाळा. नावामध्ये भरपूर काही सांगितलेलं आहे, पण प्रत्यक्षात या समाजाला काय दिलेलं आहे? आता तुमचा जो मूळ प्रश्न होता की ही शासनाची सौगात आहे का, मी तुम्हाला शासनाची सौगात कुठे आहे, हे मुस्लिम समाजातील जी वक्फ संकल्पना आहे ती संकल्पना, वक्फ हेच त्यांची खरी सौगात आहे. दुसरी गोष्ट, यातून तुम्ही सुरुवातीला जे म्हणालात की यातून दुफळी निर्माण केल्या गेलेली आहे का, हे खरं आहे. केवळ मुस्लिम समाजातीलच ही दुफळी नाहीये, तर हिंदू आणि मुस्लिम समाजात केवळ दुफळी नाहीये, तर एक प्रकारचा शत्रुभाव निर्माण करण्याचाही यामध्ये प्रयत्न केला गेलेला आहे. दुसरी गोष्ट, शासनाला कायदा करण्याचा अधिकार जरी असला तरी यामधल्या काही तरतुदी या असंविधानिक स्वरूपाच्या आहेत. उदाहरणार्थ, यापूर्वी कुठलाही हिंदू वक्फ बोर्डसाठी दान करत होता, संपत्ती देऊ शकत होता, त्यांना मज्जाव करण्यात आलेला आहे. शिवाय मुस्लिमांना सुद्धा तो 5 वर्ष किमान प्रॅक्टिसिंग मुस्लिम आहे हे सिद्ध करून त्याला दान करता येणार आहे. माझी संपत्ती आहे, मी कोणाला द्यायची, किती द्यायची या संदर्भातला निर्णय माझा आहे. तो व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे, तो यांनी कसा काय हिरावून घ्यायचा? दुसरी बात, वक्फची जी संपत्ती आहे ते सर्व वंचित गटांच्या साठीच निर्माण केलेली आहे. उदाहरण, महिलांचं प्रयोजन त्यामध्ये अगोदरच होतं. जे अनाथ आहेत, निर्धन आहेत, त्यांच्या सोयीसाठी या संपत्तीचा वापर व्हावा असाच तो उद्देश आहे. दुर्दैवाने यामध्ये करप्शन झालेलं आहे, नीट पद्धतीने व्यवस्थापन झालेलं नाही आहे. याच्यावरती मार्ग काढणं हे स्वाभाविक आहे, गरजेचं सुद्धा आहे. म्हणून आताच जे विधेयक आहे त्याची किती सुटेबिलिटी आहे, त्याची किती युटिलिटी आहे आणि त्याची किती ऍक्सेप्टेबिलिटी आहे याचाही विचार करायला पाहिजे. प्रत्यक्षात याचा वापर करत असताना किती दुरुपयोग होऊ शकेल याबद्दलची भीती आणि असुरक्षितता समाजात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. पण मग हेतू काय वाटतो? का आणलं हे विधेयक? कशासाठी आणलं? जे भाषा केली जाते गरीब मुस्लिमांच्या बद्दलची, त्याच्यावर तुम्हाला संशय का वाटतोय?
कारण गरिबांच्या बद्दल जर इतका पुळका असता तर या पसमंदा मुस्लिमांच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला असता. याचबरोबर मगाशी इम्तियाज जलीलने जे सांगितलं, सच्चर समिती होती, रंगनाथ मिश्रा आयोग होता, महमूदुर रहमान अभ्यास गट होता, त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे. सच्चर समितीचा अहवाल म्हणजे संसदेला अफजल गुरुने लावलेल्या सुरुंगापेक्षाही मोठा सुरुंग आहे अशी बतावणी करण्यात आलेली होती. आणि आज असं आपल्याला लक्षात येतं की ज्या पद्धतीने हा विषय हाताळण्यात येतो आहे, जसा जल्लोष करण्यात येत आहे, हे सगळं कल्पनेच्या पलीकडचं आहे. म्हणून याकडे सौगात नाही. यामध्ये एक निश्चित आहे, याची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली शमशुद्दीनजी, भ्रष्टाचार निवारणासाठी बाकीचे मार्ग आहेत, कायदे आहेत. शमशुद्दीनजी, पण जल्लोष समजा असं म्हणूया की भाजपवाल्यांनी केला, सत्ताधाऱ्यांनी केला, कारण त्यांनी ते विधेयक आणले हे ते. पण याच्यामध्ये ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी याला काय म्हणतात माहितीये का? जबरदस्त इन्कलाब येईल असं म्हणतात. म्हणजे मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा, मुस्लिम धर्मियांमध्ये, मुस्लिम बांधवांमध्ये सुद्धा याच्यावरून दुफळी आहे. आणि इरफानजी तर इथं बसले. समाजामधले एक आहे की मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड असेल, जमाते इस्लामे हिंद असेल, यासारख्या संघटना ज्या मुस्लिम वाद्यांची बाजू घेऊन बोलतायत. आणि नंतरच्या काळामध्ये भाजप प्रणित जे राष्ट्रीय मुस्लिम मंच उभं राहिलेला आहे, त्याचबरोबर पसमंदा मुस्लिमांना वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रलोभनाला मागे लावून त्यांना आपल्या बाजूने वळवण्यामध्ये काही प्रमाणात यश आलेलं आहे. परंतु ही दुफळी निर्माण केलेली आहे. या दुफळींचा अंतिमतः फायदा किती होईल आणि कोणाला होईल हे गुलदस्त्यात आहे. ठीक आहे इम्तियाजी, मी थेट विचारतो इम्तियाजी, दुफळी निर्माण करण्याचा हेतू आहे का या सगळ्यातनं? कारण मुस्लिम समाज एकसंध होऊन मतदान करतो आणि एकसंध होऊन मतदान करत असताना तो राजकीय दृष्ट्या आपल्याला परवडणारा नाहीये. मग त्याच्यामध्ये एक हिंदू, माफ करा, एक असा मुस्लिम वर्ग जो श्रीमंत आहे आणि एक असा जो गरीब आहे. मग महिला वेगळ्या, ट्रिपल तलाकच्या माध्यमातून गरीबो की रोटी अमीरों ने लुटी असं सांगत ती दुफळी निर्माण केली जाते का? नाही विलास, बघा, जे मुद्दे घेऊन त्या दिवशी आपले जे मायनॉरिटीज अफेअर्स मिनिस्टर किरण रिजिजू असू द्या किंवा अमित शाह असू द्या, त्यांचे भाषण आहे का की हम महिला को इंसाफ दे रे. आता तुमच्या पॅनलमध्ये जे आमची बहीण बसलेली आहे फौजिया खान, ती वक्फ बोर्डाची ऑलरेडी मेंबर आहे, महिलांना स्थान होता आहे. पण असा चित्र निर्माण करण्यात आला देशामध्ये की देखिए हम हमारी लाडली बहनों को कैसा इंसाफ दे रहे हैं करके. आणि विलास, मी आपल्याला हात जोडून विनंती करतो, तुम्ही ज्या संघटनाचं नाव घेतलेलं आहे, कोणतं तुम्ही मौलाना शमशुद्दीन आहे, कृपा करून मी खूप हे जबाबदारीने आणि खूप एक बोल्ड स्टेटमेंट करतो, सर्व लोक आपल्याला स्वतःला मौलाना म्हणणारे जे लोक आहे, जे टोप्या घालून दाढी हे करून जे टीव्ही स्टुडिओमध्ये बसलेले लोक आहे, ते सगळं समाजाचा प्रतिनिधित्व करत आहे असं नाही आहे. असे अनेक डुप्लिकेट मौलाना तयार झालेले आहे या देशामध्ये, जे असा प्रकारचे हे कार्यक्रम करतात. आणि मोदी साहेब असा प्रकारचे पीरजादे साहेब जसे बसलेले आहे ना, त्यांना दाढी नाही आहे, पण ते तसाच प्रकारची भाषा वापरतात जसा तुम्ही ज्या संघटनाचं नाव घेतलेलं आहे. मुसलमानांचा तुम्ही धंदा करताय गरीब मुसलमानांना हाताशी धरून, ही लांब लांब दाढी दाखवून लोकांना फसवताय, हेच आमचं म्हणणं आहे. आतापर्यंत बऱ्याच मुसलमानांना तुम्ही फसवलंय. गरीब मुसलमानाचा फायदा घेऊन इम्तियाज भाई तुम्ही सांगता ना सच्चर कमिटीचं, असे RSS नी असे अनेक मौलाना तयार केलेले आहे. हो, आहोत आम्ही मौलाना, आम्ही चांगल्या अर्थाने मौलाना आहोत, समाजाचं भलं करण्यासाठी इथं उभे आहोत. आणि छाती ठोकून उभे राहणार आणि तुमच्या समोर उभं राहून तुम्हाला चॅलेंज करतोय. मुस्लिम राष्ट्रीय मंच काय केलं त्यांनी? मुस्लिम राष्ट्रीय मंच, अरे कसला राष्ट्रीय मंच? फक्त टीव्ही स्टुडिओ मध्ये येऊन गप्पा मारायचं, मुस्लिम समाजाच्या हिताच्या बाबतीत बोलण्याचा फक्त टीव्ही स्टुडिओ मधील. चला मी त्यांना विचारतो की काय केलं तुम्ही मुस्लिम समाजासाठी? चला संजय केनेकर साहेब 10 वर्षापूर्वी नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाले. तुम्ही मला सांगा, तुम्ही काय करता सांगायचा शो आहे ते मी सांगतो तुम्हाला. आज या 10 वर्षामध्ये काय काम केलेले आहे?
आणि काय इतर काय काम मुसलमानांनी केलेले आहे बोललं ते मोदी असत्य आहे साहेबांनी का? तुम्ही मुस्लिमांच्या ठेका घेतला का? हितासाठी? तुम्ही 3 ठेका किलो घेतला तांदूळ, म्हणूनच तुम्हाला 3 किलो तुमची जागा तांदूळ, दाखवली. 2 किलो गेहूं देतात नाही आणि नाही, तुमची सौगात जागा देतात. जी तुम्ही दाखवली ते पण नाही नाही, देत. याच्यात खऱ्या ते पण देत मुसलमानांनी नाही. तुम्हाला जागा दाखवलेली आहे. ठीक आहे इम्तियाज मला जलील- मला एक वाक्य तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला पाठवतो मी. बऱ्याच जणांनी सांगितलं की सच्चर कमिटीच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की जर वक्फ बोर्डाकडे 9 लाख एकर जमीन जर आहे तर त्याचा 15 करोड इतकं अंदाजे उत्पन्न आलं पाहिजे. या विषयात कधी इम्तियाज जलील त्यांच्या पार्टीने काम केले का? त्यांनी उलट केले. त्यांनी हैदराबाद मधल्या किती मग जमिनी का विकल्या हे implement त्यांनी केली सांगावं तरी इम्तियाज जलीलनी. फक्त दाढी ठेवून काय इस्लाम होत Report नाही. का नाही तुम्ही implement ऍक्च्युअली केली? वागलं पाहिजे. नुसतं असं बोलून आणि का तुम्ही हे दुसऱ्यांना केलेलं सांगून होणार नाही. आहे? असलो तुम्ही का केली नाही सच्चर कमिटीची रिपोर्ट? 10 वर्ष 12 वर्ष झाले नरेंद्र मोदी साहेबांना आणि RSS ला सत्तेमध्ये येऊन का तुम्ही सच्चर कमिशन इम्प्लिमेंट विचारतो. केली नाही? इम्तियाज- कशाला तुम्हाला हे वक्फ बोर्डाचं बिल आणण्याची आवश्यकता होती? इम्तियाजी. तुमच्यामध्ये प्रामाणिकता होती, तुमच्यामध्ये खऱ्या अर्थाने मुस्लिम तुम्हाला गोरगरीब वर्षानुवर्ष मुस्लिमांच्या हे चरण्यासाठी होतं नाही ना, ठेवली ही तर सच्चर गरिबाचं कमिशनची सामाजिक रिपोर्ट परिवर्तन 15 वर्षात करण्यासाठी तुम्ही लागू ठेवली केली आणि असती. का नाही एक आलं? मिनिट मी दोघांनाही थांबवतो. मी विचारतोय आता इम्तियाजी, मी त्यांना तोच मुद्दा विचारणार होतो कारण आता 2006 ला ते होतं, 2006 ला होतं ते रिपोर्ट. फौजिया मॅडमनी जो मुद्दा उपस्थित केला, तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला आणि अगदी शमशुद्दीनजीने जो मुद्दा उपस्थित केला, त्याच अनुषंगाने मला तुम्हाला विचारायचं आहे आता इरफान अलीजी. या देशामध्ये काल तुम्ही सत्तेत आलात आणि काल तुम्हाला सगळा साक्षात्कार झाला असं अजिबात नाही आहे. सत्ता तुमची 2 टर्मपेक्षा जास्त काळ आता झालेली आहे. या काळामध्ये तुम्हालाही माहीत नव्हतं का की या देशातल्या हजारो एकर जमिनीवरती खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे. हे अतिक्रमण हटवण्याच्यासाठी कालच कायदा आला, याच्या आधी कायदाच नव्हता असं काही आहे का? मग याच्या आधी त्याच कायद्याचा अस्तित्वात असलेल्या कायद्याचा वापर करून तुम्ही या जमिनी का मोकळ्या केलेल्या नाही आहेत? तुम्हाला जर मुस्लिमांच्या, गरीब मुस्लिमांच्या बद्दलची इतकी माया फुटलेली आहे, पाझर फुटलाय तुम्हाला, तुम्ही का नाही केलं हा सवाल ते विचारतायत ना. जुन्या ऍक्ट प्रमाणे अशा गोष्टी करता येत नव्हत्या. असं नाही. म्हणजे याच्यामध्ये गव्हर्नन्स ज्या प्रकारे असणार आहे या नवीन ऍक्ट मध्ये, नाही, या नाही. नवीन खोटं बोलतं ते. काय खोटं बोलतो सांगा? खोटं जुन्या बोलताय ऍक्ट तुम्ही. मध्ये कुणीही कुठल्या खोटं बोलता जमिनीवर तुम्ही. नवीन आणि ते प्रूव्ह करून वक्फ दाखवतो. बोर्डाची आता ऍक्ट बोलतो मी तुम्ही तुम्हाला. वाचा. आता मी याचा सांगतो अर्थ- फॉर एक्झाम्पल सांगतो याचा घाटकोपर अर्थ वेस्टला कुणी कुठेही बोर्डाची अतिक्रमण ऍक्ट करायचं तुम्ही होतं का? वाचा. खोटं बोलता तुम्ही. काय खोटं बोलतो? खोटं बोलता तुम्ही. अहो घाटकोपर वक्फ वेस्ट बोर्डाची मध्ये ऍक्ट खूप strong सरकार आहे. कलेक्टर लँड वर्क मध्ये खोटं चढवली. बोलता तुम्ही. कलेक्टर लँड वर्क मध्ये चढवली एका ट्रस्टने. इथं अंजुमन इस्लामची जागा हडप केली. या ऍक्ट मुळे झाले आणि बिचारे कित्येक वर्ष एका झगडतायत. दुसऱ्याच्या बाबतीत बोलत 40-50 नाही लाख मी. रुपये त्यांनी खर्च केले कोर्टाच्या एका मागे. दुसऱ्याच्या बाबतीत बोलत नाही, पण तुम्ही खोटं टीव्ही काय खोटं बोललो सांगा ना? चुकीचं बोललो का मी की वक्फच्या नावाने? आणि हा वक्फचा कायदा आलाय, डेफिनेटली आला पाहिजे. माझ्या देशाने 2 देश वक्फ केले, आता 1 इंचही वक्फ करणार नाही. नाही पण वक्फ बोर्डाच्या माध्यमातून माझ्या प्रश्नाला तुम्ही बगल देताय ना. वक्फ बोर्डाच्या माध्यमातून तुमची देशामध्ये सत्ता असताना बगल तुम्ही देतात त्यांना. खोटं बोलतो ते. ह्या जमिनी का मोकळ्या केलेल्या नाहीयेत? तुम्ही खरं तर याच्या संदर्भामध्ये त्या गरीब मुस्लिमांच्या संदर्भात न्याय करण्याची 10 वर्ष संधी होती तेच सांगतो तुम्हाला. मी. त्या ऍक्ट मध्ये ट्रिब्युनल मध्येच जाता येत होतं. आता लोकल कोर्टात पण जाता येईल. हे इम्तियाज जलीलला माहित नाहीये का? ते काय तोंड वरून करून सांगतायत. त्या याच्यामध्ये कोर्टात जातात, ट्रिब्युनल मध्येच लढायचं होतं, ट्रिब्युनल मध्येच जाऊन करायचं होतं. ज्ञान घ्या. या act मध्येच दिलं वक्फ फौजिया tribunal मॅडमला निर्णय विचारा आता तुम्ही. फौजिया मॅडमला विचारतो, त्या नसतील. स्वतः उच्च न्यायालयात- त्या स्वतः खासदार आहेत. मी त्यांना न्यायालयात- विचारतो खरं फौजिया खोटं मॅडमला खरं विचारा खोटं तुम्ही. उच्च न्यायालयात फौजिया हायकोर्टाचे मॅडम अनेक फौजिया निर्णय मॅडम आहेत. फौजिया ट्रिब्युनल मॅडम मध्ये विरोधात तारीख केलेले आलीवर आहेत. जेव्हा हे पटतंय का? वक्फचे या- मेंबर यांचा होते, दावा तेव्हा पटणार त्यांनी आहे केलेले का? कारभार सांगावेत काय आहेत ते. ठीक आहे, फौजिया मॅडम यांचा दावा पटणार आहे का? मी आज पण वक्फ बोर्डाची मेंबर आहे आणि वक्फ बोर्डामध्ये हे जे नवीन अमेंडमेंट ज्याच्या आता आमच्या शमशुद्दीन भाऊने हे केलं, अमेंडमेंट्स काय आहे ते सांगितलं. मला वाटत नाहीये की मागच्या जे प्रोव्हिजन्स होते आणि आता जे अमेंडमेंट आहे त्याच्यात काय खूप फरक होणार आहे. आणि जर खूप चुकीचं म्हणताय मॅडम तुम्ही. मुसलमानाच्या खूप चुकीचं नाही, म्हणताय मॅडम तुम्ही. नाही मी बरं चुकीचं त्यांना सांगत त्यांना नाहीये. बोलू द्या, त्यांना बोलू द्या, नाही त्यांना नाही, बोलू तुम्ही द्या. एकदा वाचा. मी तुम्हाला पुस्तक पाठवतो वक्फ बोर्डाचा ऍक्ट काय आहे. ठीक घेऊन आहे, आले ठीक आहे. सोबत फौजिया माझ्या. फौजिया मॅडम हा, मला- प्लीज तुम्ही बोला, प्लीज तुम्ही बोला, त्यांना मॅडम बोलू खरं द्या. बोलतं. हा माझा मुद्दा असा आहे की गरीब मुसलमानाच्या आणि गरीब मायनॉरिटीच्या, म्हणजे त्याच्यात ख्रिश्चन, बुद्धिस्ट, पारसी, जैन सगळे आहे. जर काय भला करायचा होता तर आपल्याकडे बजेट नव्हता का?
तो बजेट सुद्धा आपला मायनॉरिटीजचा खर्च होत नाहीये. स्कॉलरशिप्स बंद केले, फेलोशिप्स बंद केले. मग या मार्गाने चुकीचं सांगणार मुस्लिमांचा मॅडम, भला कशाला केला डुप्लिकेशन नाही? बंद केलंय, डुप्लिकेशन बंद केलंय, अपप्रचार आहे हा. डुप्लिकेशन बंद योजना- केलं. एकच योजना माणूस बंद- दोन स्कॉलरशिप घेत होता, नाही. ते एकच स्कॉलरशिप तो घेऊ योजना बंद शकतो. केली. हे चुकीचं आहे तुमचं म्हणणं. योजना बंद केलेल्या आहे. त्याच्याबद्दल आम्ही पार्लिमेंटमध्ये पण आवाज उचललेली आहे की इम्तियाज जलीलने सुद्धा उचलली, मी पण बोलले की असं तुम्ही करू शकत नाही. आणि किती टक्के मायनॉरिटीजच्या बजेट खर्च होतो, जर तुम्हाला भला करायचं असेल तर तुमच्याकडे बजेट नाहीये. मुस्लिम समाज, मायनॉरिटीज समाज या देशाचे नागरिक नाहीये. तुमचे जे मेन बजेट आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही किती बजेट वाढवलं तुमच्या काळामध्ये, तुम्ही किती खर्च केला, तुम्ही काय स्थापित केला, किती हॉस्पिटल्स ठीक आहे. केले, किती स्कूल्स केले, किती लोकांची मदत केली, हे सांगा. माझी वेळ संपली आहे. हा, मी दोघांनाही 30 सेकंद देणार आहे. मराठवाड्यातील आता खरं तर मी जे बोलतोय मराठवाड्याचा, आमच्याच महायुतीच्या सरकारनं मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्यात वक्फ कार्यालय चालू केलं. हे बघा केलं काय नाही. तसंच पहिल्यांदा इतिहासामध्ये वक्फ बोर्डच्या की जी कर्मचारी भरती आहे ती कर्मचारी भरती स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातली कर्मचारी भरती केली वक्फ बोर्डने. जवळपास किती वर्षापासून 179 पदे मंजूर होते, पण काहीच नाही. 30 माणसावर हे काम चालायचं. मागच्या काळात 60 पदे भरले गेली आणि कंत्राटी पद्धतीने परत राहिलेली पदे भरले. म्हणजे हा विकासाच्या दृष्टिकोनानं आम्ही पहिल्यापासूनच पाऊल ठीक आहे, उचललेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे. केलं संजय. मला एक शेवटचा प्रश्न तुम्ही खरं तर नाही केलं ते. पीरजादेंना विचारायचा आहे. पीरजादेजी, राजकारण असं सांगितलं जाते, खरं तर त्याच्यावर मला अधिक थोडीशी चर्चा करता आली असती तर बरं झालं असतं. वेळ नाहीये, पण मी तुम्हाला प्रश्न विचारतो. मुस्लिम समाज आपल्याकडे ओढण्यासाठी म्हणून मुस्लिम समाजातल्या गरिबांना चुचकारण्याचा तुमचा प्रयत्न आहे का? 14% वर जो मुस्लिम समाज आहे त्या मुस्लिम समाजातला एक मोठा वर्ग आपल्याकडे खेचण्याचा तुमचा हा प्रयत्न आहे का? असा काही प्रयत्न नाही. मुस्लिम समाजाचं भलं व्हावं, चांगल्या हेतूने भलं व्हावं आणि चांगल्या मार्गाने भलं व्हावं, चांगलं गव्हर्नन्स त्याच्यामध्ये यावं, कुठल्याही त्यांच्या राजकीय, त्यांच्या रिलिजियस ह्याच्यामध्ये काही हस्तक्षेप होणार नाही असं स्पष्ट याच्यात लिहिलं असून सुद्धा खासदार असलेले, आमदार असलेले लोकसुद्धा चॅनलवर येऊन खोटं बोलतात. हे चुकीचं आहे. आणि कुठल्याही पद्धतीने मुस्लिम समाजाची कुठलीही जमीन ॲक्वायर केली जाणार नाही असा याच्यामध्ये कुठलाच ऑप्शन नाही आहे, असं कुठलाच क्लॉज नाही आहे याच्यामध्ये. तरी सुद्धा पार्लमेंटमध्ये सुद्धा किंवा चॅनलवर येऊन सुद्धा सांगतात कलेक्टरकडे जमीन का नाही, कलेक्टर त्याचा का हे नसला पाहिजे, कलेक्टर प्रॉपर त्याचं रेग्युलेशन करेल. ठीक आहे. खरं तर या सगळ्या मुद्द्याच्या अनुषंगाने वंचिताला न्याय देण्यासाठी ही भूमिका घेतलेली आहे. ठीक आहे. त्यात सांगतो, वंचितांना न्याय ज्या स्वतःच्या मुस्लिम समाजाचे ठेकेदारांनी जे या गरीब मुस्लिम समाजाला ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता वंचितांना न्याय देण्यासाठी, प्रेक्षकांना काय वाटतंय जरा बघूया ना. आम्ही प्रेक्षकांना जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा प्रेक्षकांना खरंच हे वंचितांना न्याय देण्यासाठी आहे का? काय वाटतंय? वक्फची गरीब मुस्लिमांसाठी खरंच मोदींची सौगात आहे का? बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. केवळ 42% लोकांना वाटतंय की होय, 58% लोकांना वाटतंय नाही आहे, ही सौगात नाही आहे. आणि गरिबांच्या नावानं हे आणलंय असं कितीही सांगितलं असलं तरी प्रेक्षकांचं हे मत मला वाटतं सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचलेलं नक्की असेल. आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्दे 4